विदर्भामध्ये एक म्हण खूप फेमस आहे, अक्षय तृतीयेला जो कोणी चिंचवणी करणार नाही त्याचे आई वडील जेवायला येणार नाहीत। नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अक्षय तृतीया स्पेशल शरीराला थंडावा देणारं मस्त चविष्ट असं चिंचेचं चिंचवणी करणार आहोत। हे चिंचवणी प्यायला खूपच छान लागते, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिंचवणी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे चिंचा। तर इथे मी चिंचोके काढून घेतलेल्या अर्धा कप चिंच घेतली आहे। ही चिंच मागच्या वर्षीचीच आहे, म्हणजे 1 वर्ष स्टोअर केलेली आहे। आणि चिंच 1 ते 2 वर्षासाठी स्टोअर कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता चिंचवणी करण्यासाठी या चमच्याने इथे मी 2 चमचे तांदूळ घेतले आहेत। तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता। इथे मी काली मिर्च तांदूळ घेतले आहे, त्याऐवजी तुम्ही कुठलेही सुवासिक किंवा रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील। चिंचवण्याला छान सुगंध यावा, चिंचवणी छान टेस्टी बनावं व थंडगार बनावं त्यासाठी यामध्ये घातला जातो वाळा। वाळा ही एक सुगंधी अशी वनस्पती आहे, किंवा याला गवत सुद्धा म्हणू शकता। हा वाळा अतिशय थंड प्रवृत्तीचा आणि सुवासिक असतो। पूर्वीच्या काळी ज्यावेळेस गावामध्ये फ्रीज नसायचे त्यावेळेस पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये हा वाळा घातला जायचा, याने पाणी सुवासिक आणि थंडगार व्हायचं। तर ह्याच ज्या मुळ्या आहेत त्या आपण चिंचवण्यासाठी वापरणार आहोत। तर आता 2 वेळा पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं। तर बघा 2 वेळा हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले। आता वाळ्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतले आणि ह्या बारीक कापलेल्या मुळ्या तांदळामध्ये टाकायच्या। आता आपल्याला हे तांदूळ आणि चिंच दोन्ही भिजत घालायची आहे, तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 तासासाठी हे तांदूळ व ही चिंच आपण भिजू देणार आहोत। तर साधारण 1 ते 1.5 तास हे तांदूळ व चिंच भिजून घेतली। तुम्ही बघू शकता तांदूळ सुद्धा खूप छान भिजले आहेत। बघा हातानेच याचा चुरा होत आहे आणि चिंच सुद्धा मस्त मऊसूत अशी झालेली आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजून घेतलेले तांदूळ व ज्या वाळ्याच्या मुळ्या आहेत त्या टाकायच्या आहेत। या वाळ्याच्या मुळ्याने चिंचवणी अतिशय सुवासिक आणि अतिशय चविष्ट होते। आता यामध्ये भिजवलेली चिंच सुद्धा घालायची आहे। ही चिंच तुम्ही हाताने सुद्धा कुस्करून घेऊ शकता, परंतु मी तांदूळासोबतच वाटून घेणार आहे। चिंचवण्यासाठी सगळ्यात मुख्य साहित्य म्हणजे विड्याची पाने। तर इथे 2 विड्याची पाने मी स्वच्छ धुवून घेतली, त्याची देठ काढून घेतली। आता या विड्याच्या पाण्याला चुना आणि काठ लावून घ्यायचं आहे। या विड्याच्या पानावरतीच थोडीशी सोप टाकायची आहे आणि हिरवी वेलची। यामध्ये सुपारी वगैरे काहीही मी टाकणार नाही आहे, सुपारीची काही चव नसते, त्यामुळे ती चिंचवण्यामध्ये नाही वापरली जात। आता ही विड्याची पाने सुद्धा आपल्याला तांदूळासोबतच वाटून घ्यायची आहेत। तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि हे सगळं साहित्य एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। आता हे सगळं बारीक वाटलेलं साहित्य आपल्याला चपातीचं पीठ घालण्याची जी चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिंचीचा चोथा व तांदळाचे बारीकसर कण जे आहे ते वरती राहिले पाहिजेत आणि खाली आपल्याला एकदम मस्त असं प्लेन पाणी हवं आहे। त्यामुळे हे सगळं साहित्य व्यवस्थित असं चाळून घ्यायचं। एक वेळेस हे सगळं साहित्य चाळून घेतल्यानंतर बघा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य वाटून घेतलं त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते भांडं विसरून ते पाणी पुन्हा यामध्ये टाकून हा सगळा चोथा व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे। तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित गाळून घेतलं। आता हा शिल्लक राहिलेला चोथा टाकून द्यायचा आणि इथे बघा चिंच आणि तांदळाचं मस्त असं पाणी तयार आहे। चिंचवणी करण्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचं आहे। हे चिंचवणी खूपच कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होते। तूप वितळलं की तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडेसे जिरे घालू शकता, परंतु आम्हाला जिरे नाही आवडत त्यामुळे नाही टाकलं। आता तांदूळ आणि चिंचेचं जे पाणी आहे ते कढईमध्ये टाकायचं आहे आणि याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे। चिंचवणी करताना सुरुवातीला पातळसरच करायचं आहे, कारण शिजून थंड झाल्यानंतर ही चिंचवणी खूप घट्ट होते आणि ही चिंचवणी घट्ट नसते, त्यामुळे अशा पद्धतीचं पातळसरच चिंचवणी करायचं आणि मीडियम गॅसवर याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे 1 उकळी येईपर्यंत, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। तर त्यामुळे याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं। तर बघा सतत ढवळत या चिंचवण्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतलेली आहे। तर आता चिंचवण्यामध्ये गोडव्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत साखर। तर गॅस एकदम स्लो करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये साखर टाकायची। तर इथे मी अर्धा कप चिंच घेतली होती, त्यासाठी यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता, परंतु गूळ गरम असतो त्यामुळे इथे मी गूळ नाही घातला।
तुम्हाला आवडत असल्यास गूळ घालू शकता किंवा गूळ साखर दोन्ही घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये बारीक केलेली खडी साखर टाकू शकता। आता साखर विरघळेपर्यंत पुन्हा ही चिंचवणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर बघा चिंचवण्यातली पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चिंचवण्याला मस्त अशी चकाकी आलेली आहे। तर आता सगळ्यात शेवटी चिंचवण्यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। रेडीमेड किसापेक्षा खोबरं किसून घ्यायचं आणि ते घालायचं, त्यामुळे चिंचवण्याला खूप छान चव येते। यामध्ये आपण वेलची आधीच घातली आहे। चिंचवण्यामध्ये जायफळ नाही घातलं जात, कारण यामध्ये वाळ्याचा जो सुगंध आहे तो जायफळामुळे नाहीसा होतो, त्यामुळे यामध्ये जायफळ नाही घालायचं। हे तयार आहे आपलं मस्त थंडगार सुमधुर असं चिंचेचं चिंचवणी। हे चिंचवणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सरबतासारखं पिऊ सुद्धा शकता। विदर्भामध्ये हे चिंचवणी पुरणपोळीसोबत, गव्हाच्या चिकाच्या कुरड्या, पापड्यासोबत, शिवाय पिठीच्या करंज्यासोबत खाल्लं जाते। विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला चिंचवण्याचा खूप मान आहे। अक्षय तृतीयेला इकडे चिंचवणी आवर्जून केली जाते। तर तुम्हाला आजची चिंचवणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।